शेवटी न्याय व्यवस्थेलाच हादरून टाकणारी ही आपण बातमी पाहिली की कशी कोर्टाची दिशाभूल केली। कोर्टाच्या बोगस निकालाने पुणे कोर्ट देखील हादरलेले आहे। निकालाची खोटी ऑर्डर दाखवून जामीन मिळवलेला आहे। चक्क न्यायाधीशांची खोटी सही केली आणि शिक्के वापरून हा निकाल दिलेला। आपण थेट जाऊया पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आहेत तिथे। अक्षय, आपण बघतो की न्याय यंत्रणेलाच हा काळीमा फसलेला आहे। या घटनेमुळे चक्क कोर्टाला फसवणाऱ्या या भामट्यांना अटक कधी होणार, त्या दिशेने पोलिसांची काय पावलं पडली आहेत का? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गिरीश, आपण बघू शकतो की न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते। मात्र संपूर्ण न्यायव्यवस्थेला कुठेतरी धक्का देण्याचं काम या आरोपींनी केलं असल्याचं आपल्याला चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। हा फक्त धक्का नाही तर याचं स्वरूप जे आहे ते अत्यंत गंभीर आहे। आपण जर पाहिलं तर लोक जे सामान्य नागरिक आहेत ते न्यायव्यवस्थेला ते खरंच आपल्याला न्याय देतील असं बघत असतात। मात्र थेट आता न्यायाधीशांचीच बनावट सही करून आरोपी जर जामीन घेत असतील तर ही किती गंभीर स्वरूपाची बाब आहे हे आपल्या लक्षात आलं असेल। आपण जर पाहू शकलो तर माझ्या हातात ती ऑर्डर आहे, ज्या ऑर्डरमध्ये आपण जर पाहू शकलो तर थेट जजची सही जी आहे ती देखील बनावट केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणी सेक्शन 169 चा जो रिपोर्ट आहे तो मुंबई उच्च न्यायालयात सबमिट झाला होता आणि त्यावरच हे सगळं अक्षर जे आहे ते हँड रिटन अक्षर आहे। आणि या हँड रिटन अक्षराच्या खाली आपण जर बघितलं ती एक सही आहे। ती सही म्हणजे पुणे सत्र न्यायालयाच्या ज्या न्यायाधीश आहेत वैदा मकानदार त्यांची केलेली ही बनावट सही आहे। आणि त्याच्या खाली तारीख आहे JMFC पुणे जे आहे तसं ते देखील लिहिलेलं आहे। आणि याच सहीचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींना जामीन दिला। मात्र जेव्हा साम टीव्हीने संपूर्ण पडताळणी केली तर या जजची सही जी आहे ती ट्रू व्हेरीफाईड कॉपी जी आहे ती साम टीव्हीला आपल्याला मिळालेली आहे। आणि त्यावर आपण जर पाहिलं तर वैदा मकानदार ज्या माननीय न्यायाधीश आहेत त्यांची सही जी आपण या ठिकाणी बघू शकतो तर ही ओरिजिनल सही आहे। त्यामुळे आरोपींनी नेमकं बनावट सहीचं कृत्य करून कोणाला फसवलं तर थेट न्यायालयालाच फसवलं आणि त्यानंतर आरोपींनी जामीन देखील मिळवला। या संपूर्ण प्रकरणी आता उच्च न्यायालयाने रजिस्ट्रारला आदेश दिलेले आहेत की संबंधित प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष देऊन जवळील पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करावी आणि त्यानंतरच पुढच्या सुनावणीमध्ये काय काय होतं, या संपूर्ण प्रकरणात आणखीन कुठले कंगोरे आहेत आणि नेमकं थेट जजचीच सही असणारं निकालपत्र असणारं हे बनावट सगळं ऑर्डर कॉपी जी आहे ती कोणी केली याचा शोध तेव्हाच पोलीस घेऊ शकतात। नक्कीच अक्षय, आणि या भामट्यांनी आणखी कोर्टाची कुठल्या प्रकरणात दिशाभूल केली आहे का, फसवणूक केली का, ते देखील तपासात येणं खूप गरजेचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।